नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच संस्थेच्या अध्यक्षा माननीय उषाताई वाघ, संस्थेच्या सचिव माननीय रेखाताई पळशीकर, उपाध्यक्ष माननीय श्रीमती हिमानी गोखले, कोषाध्यक्षा माननीय विनया देशपांडे, सहसचिव माननीय वरदेंद्र कट्टीसर, मुख्य विश्वस्त माननीय जयश्रीताई बापट, माननीय विश्वस्त काबा पारखी सर, विश्वस्त माननीय ॲडव्होकेट अजित बायस सर, माननीय सभासद साळुंखे सर, सन्माननीय नियामक मंडळ सदस्य, कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व शाखांच्या माननीय मुख्याध्यापिका, देणगीदार तसेच कार्यक्रमाला ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कोविड-19चा प्रादुर्भाव कमी होत असला तरी आपल्या सर्वांची सुरक्षितता व आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाचे कोरोना संदर्भातील नियम पाळून आपण अंशतः ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी करीत आहोत. आज गुरुपौर्णिमा आपले जीवन मंगलमय व समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या गुरूंनी योगदान दिले त्या सर्व गुरूंच्या चरणी लीन होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. ज्ञानेश्वर माऊली गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले, वरी बैसवी पाऊले श्रीगुरूंची. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि व्यासप्रतिमेचे पूजन करून करणार आहोत. मान्यवरांना विनंती की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. याच आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. त्यांनी लिहिलेल्या महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे. याशिवाय ब्रह्मसूत्रे, पुराणे, व्यासशिक्षा इत्यादी अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगल दिन आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लार विंदा यतपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. व्यासांच्या पूजनातून समस्त गुरुकुलांचा सन्मान करणे, त्यांच्यापुढे नतमस्तक होणे, गुरूंचे आशीर्वाद घेणे, त्यांचे ऋण व्यक्त करणे, ही सारी भारतीय परंपरेची वैशिष्ट्ये आजही जपली जात आहेत. ज्ञानज्योती तेवत्या ठेवा जिथे अंधार आहे, अशा ज्ञानज्योती तेवत ठेवणाऱ्या सर्व गुरुतत्वांना मनोमन नमस्कार करून गुरुवंदना सादर करीत आहेत हुजूरबाबा परिवारातील शिक्षक आणि गीताला साथ करीत आहेत श्रीमती गायत्री साठे आणि श्रीयुत वेल्लेकर सर.
अतिशय भक्तिपूर्ण आणि प्रसन्न वातावरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या मुख्य सचिव माननीय जयश्रीताई बापट यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मुख्य विश्वस्त माननीय जयश्रीताई बापट यांनी करावे. नमस्कार. गुरुवंदनेने अतिशय भक्तिपूर्ण असं जे गुरुवंदना झाली त्याने वातावरण निर्मिती झालेली आहे आणि गुरुवंदना ज्यांनी म्हटली त्यांचं सगळ्यांचं आणि आपल्या गायत्रीचं आणि तबल्या वाजवलेल्या बेलेकर सरांचं मी कौतुक करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या बंधुभगिनी आणि आपापल्या घरातून हा कार्यक्रम आभासी पद्धतीने पाहणारे सर्व बंधुभगिनी, सर्वांचं
मी मनपूर्वक संस्थेतर्फे स्वागत करते. गेले वर्ष दीड वर्ष आपण सर्वजण एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण गेल्या वर्षी घेऊ शकलो नाही. यावर्षी काही प्रमाणात का होईना पण ऑफलाईन आणि काही प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने आपण हा कार्यक्रम करीत आहोत. यातच आपण समाधान मानूया आणि अशी खात्री बाळगूया की पुढच्या वर्षी अधिक जोमाने, अधिक उत्साहाने आपण इथे सगळेजण जमू आणि हा कार्यक्रम सादर करू. आपल्या या काळामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही धैर्य दाखवलं, विद्यार्थिनींना शिक्षण आणि विश्वास दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक कौतुक करते. आज गुरुपौर्णिमा, गुरूंना वंदन करण्यासाठीचा खास दिवस. गुरु कोण? माझ्या मते प्रत्येक व्यक्तीत गुरुत्व असतं. ते वारकरी नाही का, भेट झाली की एकमेकांच्या पाया पडतात. त्यात गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, लहान महान असा कोणताही भेद नसतो. कारण माहीत आहे, तो नमस्कार एकमेकातील दैवत्वाला असतो, गुरुत्वाला असतो. मला वाटतं गुरुपौर्णिमा ही गुणांची पूजा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगला गुण असतो. प्रत्येकातील हा गुण जाणून घेऊन तो आत्मसात करण्यासाठी गुरुपौर्णिमा असावी. जो जो जयाचा देखिला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, असे दत्तात्रय म्हणतात. आपण सर्वांनी एकमेकातील गुण जाणून घेऊन ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होईल असं वाटतं. याच गुणांचा गौरव करण्यासाठी संस्थेने अनेक बक्षिसं ठेवलेली आहेत. आपल्या परिवारातील व्यक्तींच्या गुणांची पूजा, गुणांचा गौरव या दिवशी केला जातो. हा गौरव म्हणजे एक प्रोत्साहन असतं, पाठीवर मिळालेली शाबासकी असते. ही शाबासकी अधिक कार्य करण्याला प्रवृत्त करते, तसेच इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळते. अशी प्रेरणा घेऊन, असे प्रोत्साहन घेऊन आपण सर्वजण शाबासकीची थाप मिळवाल अशी मला खात्री आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद जयश्रीताई. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय उषाताई वाघ यांची ओळख करून देत आहेत सहशिक्षिका श्रीमती सुचिता सावंत. धन्यवाद बाई. मानवी मूर्ती करताना, मूर्तीवर प्रीत करताना, मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना. अनादी काळापासून शिक्षकाला कुंभाराची उपमा दिली आहे. शिक्षक आपण घडवत असणाऱ्या प्रत्येक मूर्तीवर निस्सीम प्रेम करत असतो. त्याच शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. यशस्वी माणसाची नजर सदैव सुंदर स्वप्नांवर असते आणि हात नेहमी वर्तमान काळातील काम करण्यात गुंतलेले असतात. स्वप्न पाहणं म्हणजे आपलं भविष्य आपण घडवणं, पण ते घडवण्याचे काम सुवर्णमय भवितव्याकडे होणारी वाटचाल आहे यावर त्या व्यक्तीचा अढळ विश्वास असतो. अशाच प्रकारे समाजसेवेचा वसा अविरतपणे जपणाऱ्या आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती उषाताई वाघ. माननीय उषाताई यांचे शिक्षण MSc मॅथ्स DBM झाले असून या दोन्हीही परीक्षांमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून त्या सर्वप्रथम आल्या आहेत. तिमवीच्या संस्कृत विभागातील तिन्ही परीक्षांमध्ये त्या प्रथम आल्या असून लोकमान्य टिळक
पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. 1968 ते 1985 या कालावधीत सिनियर कॉलेजमध्ये BSc, BCom या विद्यार्थ्यांना गणित व स्टॅटिस्टिकचे त्यांनी अध्यापन देखील केले आहे. सामाजिक कार्यात त्यांचा अगदी विद्यार्थीदशेपासून सहभाग आहे. सुगावा प्रकाशन हे त्यांनी सुरू केलेल्या प्रकाशनाचे कार्य 1985 पासून अविरतपणे सुरू असून त्याद्वारे अनेक दर्जेदार पुस्तके, मासिके यांचे प्रकाशन करून समाज सुधारणेचा प्रकाश पसरवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. तसेच 1985 पासून महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभासद व 2003 सालापासून महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीवर त्या कार्यरत आहेत. मनुष्य रूपात वावरताना देण्याची वृत्ती फार कमी लोकांमध्ये आढळते. त्यातही काय दिलं जातं यालाही महत्त्व आहे. समाजाच्या सेवेसाठी आणि नव्या समाजाच्या निर्मितीसाठी त्या सतत कार्यरत असतात. विद्यापीठात प्राध्यापक असताना उषाताईंना अगदी सुखवस्तू जीने जगता आले असते. मात्र पती दिवंगत विलास वागसर यांच्या साथीने क्षणभंगूर सुखवस्तू जीवनाचा त्याग करून नोकरी सोडून पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि वंचितांचा विकास साधण्याचे व्रत अंगीकारले. आजही त्या वंचितांच्या विकासासाठी तरुणांना लाजवणाऱ्या उत्साहाने कार्यरत आहेत. गाढा अभ्यास, विषय मांडण्याची हातोटी, परखड व सडेतोड वृत्ती, सामाजिक प्रश्नांविषयी असणारी जाण, नुसत्या बोलण्यावर नाही तर कृतीवर ठाम विश्वास या गुणांमुळे उषाताई नेहमीच आपलं वेगळेपण निर्माण करतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत उषाताईंचे नाव अग्रभागी घेतले जाते. आव्हानांवरी मात करुनी नवचैतन्याने झपाटुनी सन्मान देई आबलांना बहुविध कलागुणी असं ज्यांच्याविषयी म्हणता येईल अशा महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माननीय श्रीमती उषाताई वाघ यांचे स्वागत महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माननीय श्रीमती रेखाताई पळशीकर यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी उत्कृष्ट समाजभान, अखंड कृतिशीलता आणि सजग निष्ठा कायम ठेवून संस्थेचा कार्यभार समर्थपणे सांभाळणाऱ्या अध्यक्ष श्रीमती उषाताई वाघ. धन्यवाद बाई. यानंतरची सूत्रे मी पुन्हा एकदा श्रीमती साधना घोडके यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद सुचिता. सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना आणि असा सुंदराचा वेध लागणारे अनेक मान्यवर आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहेत आणि हे आपलं परमभाग्य आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पाडणारा व त्याचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी उपक्रमशीलतेचा अखंड नंदादीप कोरोनाच्या काळातही तेवता ठेवणारा शिक्षक आणि सचोटीने काम करणारे शिक्षकेतर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. या उपक्रमशीलतेची परंपरा आपल्याकडे काल होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपल्या संस्थेकडून नेहमीच मिळत असते. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकेतरांचा सन्मान केला जातो. कार्यक्रमाच्या यापुढील भागाची सूत्रे माननीय रेखाताई यांनी स्वीकारावीत अशी मी त्यांना विनंती करते.
नमस्कार. आज 2 वर्षांनी आपण इथे जमतो आहोत. 2 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमा असो, 2 ऑक्टोबरचा कार्यक्रम असो, आपण बक्षीसपात्र जे उमेदवार असं म्हणूयात, दरवेळेला शिक्षक शिक्षकेतर एवढा मोठा शब्द वापरण्याच्या ऐवजी जे कोणी इथे येत असत त्यांना ते सरप्राईज असेल. आज पहिल्यांदाच आपण असं करतो आहोत की सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की आपल्याला बक्षीस आहे, पण मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ऐन वेळेला बक्षीस डिक्लेअर करण्यामध्ये जो काही आनंद होता तो फारसा इथे आत्ता आपल्याला साजरा करता येणार नाही. पण आपल्याला इथे उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवायची असल्यामुळे आपण यावेळेला ते ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. आत्ता जी बक्षिसं वाचून दाखवली जाणार आहे ती 19-20ची गुरुपौर्णिमा आणि यावर्षीची 20-21ची गुरुपौर्णिमा. त्याचबरोबर आपण संस्थेचा वर्धापन दिन जो मागच्या वर्षी साजरा केला असता तो करू शकलो नाही आणि त्यामुळे त्यावेळची जी बक्षिसं आहेत ती पण आत्ताच त्यांचं वाटप केलं जाणार आहे. ह्या कार्यक्रमाला आपल्या वेगवेगळ्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी किंवा उदार देणगीदारांनी बक्षिसं ठेवलेली आहेत. याच्यामध्ये मी इथे आल्यापासून खूप वेळेला असं ऐकलं की इथे खूप पार्शालिटी होते बक्षीस देण्यामध्ये. जे कोण मुख्याध्यापकांच्या मर्जीतले असतील त्यांनाच बक्षिसांची नावं संस्थेकडे कळवली जातात आणि त्यांनाच फक्त बक्षिसं मिळतात. आणि म्हणून आम्ही एक अभिनव प्रयोग करायचा ठरवला. 2 वर्ष आपण तो करतो आहोत, पण त्यात फारसं काही यश आलेलं नाही. हे इथे बसलेले आपले या म्हणजे ही बक्षिसं कमिटी जी आहे त्या कमिटीचे अध्यक्ष सचिव सगळेजण सांगतील की आम्हाला बक्षीस देण्यामध्ये चुरस जी पाहिजे, आपल्याकडे जवळपास 400 शिक्षक शिक्षकेतर आहेत आणि त्यामुळे त्याच्यात चुरस निर्माण व्हायला पाहिजे. तर आमचं काम असं सोपं असतं कारण अर्जच येत नाही. त्याच्यावरती आम्ही असं ऐकलं की मला बक्षीस आहे, मीच काय अर्ज करायचा. पण त्याच्यामध्ये सर्व मुख्याध्यापकांनी जर काही क्लुप्त्या लढवल्या असत्या तर मला असं वाटतं की हे सोपं गेलं असतं. बक्षिसासाठी अर्ज कशाला घेता तुम्ही त्यांच्याकडे? तुम्ही साधं त्यांना असं म्हणू शकता, आता तुम्हाला माहिती आहे की गुरुपौर्णिमा आणि 2 ऑक्टोबर याची कोणकोणती बक्षिसं आहेत, कुठल्या प्रकारची आहेत, हे सगळं तुमच्या सर्व मुख्याध्यापकांना पाठ आहे. वर्षाच्या सुरुवातीला सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणून तुम्ही जर प्रत्येक शिक्षक शिक्षकेतराकडनं, अगदी स्वीपर जरी असला आपल्या विभागातला तरी त्याच्याकडनं जर तुम्ही त्याचा बायोडेटा घेतला, त्यांनी काय काम केलं मागच्या वर्षात, विशेष काय केलं, हे जर तुम्ही त्यांच्याकडनं लिहून घेतलं तर हे बक्षिसासाठीचा अर्ज हे जे त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये झाले ते होणार नाही. आणि त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की पुढच्या वर्षी त्या कमिटीला खूप चुरस दिसली पाहिजे कामामध्ये. आत्ता खरोखरच सांगायला मला वाईट वाटतंय की लक्ष्मी रोडचा विभाग हा संख्येने मोठा आहे आणि त्यामुळे लक्ष्मी रोडमध्ये चुरस असेल असं वाटलं, पण प्रत्यक्षात एक बक्षीस असं आहे की जे लक्ष्मी रोडच्या विभागालाच अलॉट केलेलं आहे, परंतु लक्ष्मी रोडमधनं त्याच्यासाठी एकही अर्ज आला नाही म्हणून आम्ही ते कात्रजला दिलं. आणि त्यामुळे मला खरोखर इथे वाचल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल, इथे निम्म्यापेक्षा जास्त बक्षिसं ही कात्रज विभागाला आहे. म्हणजे इथे कात्रज विभागाने खरोखर उत्साहाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत की आमचा विभाग जास्त आयदर खूप जास्त केपेबल आहे किंवा उत्साही आहे. आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं की तुम्ही केपेबल आहात आणि लक्ष्मी रोडनी हे पुढच्या वर्षी दाखवून द्यायचं की आम्ही पण केपेबल आहोत. फक्त आमच्यातली लिथार्जी जी होती ती आम्ही झटकली आहे आणि आता आम्ही पण उत्साहाने नावं देणार आहोत. हे बरोबर आहे की एखाद्याला असं वाटणार की मला बक्षीस मिळवायचं तर मीच काय अर्ज करायचं, हे स्वाभाविक आहे, पण ह्याच्यात मुख्याध्यापकांची जबाबदारीही जास्त आहे. असो, या वेळेला आणखीन एक आपल्याला आपल्या वेगवेगळ्या विश्वस्तांकडनं आलेली सूचना. आम्ही बऱ्याच वेळेला असं करत होतो की ज्याला आधी बक्षीस मिळालंय त्याला परत देत नव्हतो. याला कारण काय होतं की सगळ्यांना बक्षीस मिळावं. पण जर एखादी व्यक्ती ही खूप जास्त काम करत असेल, खूप जास्त उत्साहाने सहभागी होत असेल तर तिला डावलून केवळ तिला दुसऱ्यांदा द्यायचं नाही हा नियम घालून आपण जर घेतला
तर त्या व्यक्तीवरती देखील अन्याय होईल. आणि म्हणून आत्ता आपल्याकडचे जे शिक्षक ऐकता आहेत बाहेर, जे इथे आहेत, त्यांनी सगळ्यांनी लक्षात घ्यावं, मुख्याध्यापकांनी सांगितलं तरच अर्ज करायचा असं काहीही नाही. तुम्ही स्वतः मुख्याध्यापकांकडे तुमचा अर्ज नेऊन द्यायचा आणि त्यामुळे सगळ्यांना ही संधी मिळणार आहे. त्यानंतर आपण दरवर्षी याच्यामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये नियतकालिकांचं बक्षीस द्यायचं. तुम्हाला माहिती आहे की आपण 2 वर्ष नियतकालिकं नाहीत असा निर्णय घेतलेला असल्यामुळे HSCP-कडे जे नियतकालिकाचं ट्रॉफी बसलेली आहे 2 वर्ष, ते त्याचा उपभोग घेत आहेत. जेव्हा केव्हा हे पॅन्डेमिक उठेल, आपण नियतकालिक सुरू करू, तेव्हा हिरिरीने त्यांच्याकडची ट्रॉफी आपल्याकडे घेण्याचा सर्व विभाग प्रमुख प्रयत्न करतील याची मला निश्चित खात्री आहे. आणि त्यामुळे नियतकालिकांचं बक्षीस आपण यावेळेला देणार नाही आहोत. आता आपण सुरू करूयात गुरुपौर्णिमेची 19-20ची पारितोषिकं. गुरुपौर्णिमेचं कुसुमबेन मेहता पारितोषिक जे आहे, साधना घोडके. अतिशय उत्तम बायोडेटा आहे त्याचा. भरपूर काम कसं करावं हे खरं तर यांच्याकडनं शिकावं. कुठलंही काम असलं की ते अंगावर घेऊन पार पाडणं म्हणजे साधना घोडके. आणि त्यामुळे मी अशी विनंती करते अध्यक्षांना की त्यांनी काही बक्षिसांचं वाटप करावं. साधना घोडके यांना गुरुपौर्णिमेचं कुसुमबेन मेहता पारितोषिक. कात्रज विभागातील माध्यमिकच्या शिक्षिका, मला नाही वाटत आहे की हे मी सांगायला हवंय. त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आहे आसावरी अलुरकर पारितोषिक. ते आहे अश्विनी मराठे यांना. त्यांचं अध्यापन कौशल्य तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत संगणकाची आणि ती आत्ता आपल्या सर्व मुली वापरतात. हुजूर बागेसाठी लिहिलेली त्यांची पुस्तकं आहेत. त्यांची कार्यक्षमता ही त्यांच्या विभाग प्रमुखांनी सुद्धा थोपटलेली आहे. क्षेत्रभेटीला त्या घेऊन जातात, शिबिरांना घेऊन जातात आणि शिवाय आपल्या वेबसाईटचं डेव्हलपमेंट करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. तिसरं बक्षीस मोनाली तनपुरे, गिरीश वाळिंबे यांचं पारितोषिक आहे. बायोडेटा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोनाली तनपुरे. हे जे बक्षीस आहे हे कशासाठी आहे ते मी सांगते. कला, क्रीडा आणि स्वलेखन यांच्यामध्ये कला आहेच, क्रीडेसाठी तर त्या हिरिरीने भाग घेत असतात, स्वलेखन आहे आणि याच्यात नसलेल्याही अनेक गोष्टी त्या करत असतात. आणि म्हणून मी जे मगाशी म्हटलं की बायोडेटा असावा, तर असे 2-4 बायोडेटे मला सापडलेले आहेत. उत्तम बायोडेटा म्हणजे चंद्रसूर्य रंगभूमीची स्पर्धा तुम्हाला सगळ्या कात्रजला आणि लक्ष्मी रोडच्या सगळ्यांना माहिती आहे. 3 वर्ष सलग यांच्या प्रयत्नांनी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आयसरमध्ये 200 स्पर्धकांमधून यांची निवड झालेली आहे. नुसतं कलामध्ये नाही तर या गणितामध्ये सुद्धा आणि विज्ञानामध्ये सुद्धा पारंगत आहे. थांबा जरा इथेच. काव्य वाचनामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. लेझिम, डॉजबॉल, लंगडी, योगासन, सूर्यनमस्कार म्हणजे मला वाचायला वेळ मिळत नाहीये एवढ्या सगळ्या गोष्टी त्या करतात. ड्रिलच्या स्पर्धांमध्ये, सांघिक स्पर्धांमध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गौरी बंगाळे हिला उत्कृष्ट संघनायिकेचं जे पारितोषिक मिळालं ते यांच्या परिश्रमातून मिळालेलं आहे. शाबास. सूत्रसंचालनाचं काम देखील त्या करतात. म्हणजे खरोखर वाळिंबे सरांनी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ज्याच्यासाठी बक्षीस आहे, आदर्श नमुना. धन्यवाद. त्याच्यानंतर पुढचं जे बक्षीस आहे ते आहे वृषाली मोडक, गिरीश वाळिंबे यांचंच बक्षीस आहे. पुन्हा हेही बक्षीस कात्रजलाच आहे. वृषाली मोडक
घेतलेल्या नाही आहेत, पण साधारण काय आहे तुम्ही कोणीतरी कात्रजच्या त्यांच्या वतीने बक्षीस घ्या. भूगोल, हिंदी, प्रज्ञाशोधसाठी प्रयत्न करतात, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. इंग्रजी, संभाषण, विज्ञान, क्रीडा सगळ्यामध्ये मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं बक्षीस आहे शकुंतला नवाथे यांचं. उपक्रमशील शिक्षक विक्रम अरणे, कॉलेजातले आपल्या शिक्षक आहेत, हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालयातले. त्यांनी हिमाचल डायरी ही किंडलवरती स्वतः प्रकाशित केलेली आहे. कॉलेजसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम ते करत असतात. अभिनंदन. त्यानंतर शकुंतला नवाथे यांचं दुसरं पारितोषिक जे आहे ते धनश्री कुडले. धनश्री कुडले यांचा देखील उत्तम बायोडेटा. उपक्रमशील शिक्षक अनेक वेगवेगळे उपक्रम त्याला राबवत असतात. स्त्री भ्रूण हत्येसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. फळे, फुले, गणित, खाद्यजत्रा, भरपूर लेखन. बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेसाठी काम केलं. नाट्ये, बालचित्रवाणीवरती त्यांनी काम केलेलं आहे. जिल्हा स्त्रोत व्यक्ती या नावाची जी स्पर्धा चालते त्यात सुद्धा त्यांनी पारितोषिक मिळवलेलं आहे. अभिनंदन. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे प्राजक्ता राजहंस, शिशु मंदिर, लक्ष्मी रोड, कल्पक शिक्षक. त्यांनी केलेली सजावट किंवा समारंभाची तयारी अगदी पाहत राहावी अशी असते. अतिशय उत्तम चित्रकला, उत्तम सजावट. त्याचबरोबर सिद्धी जाळिंद्रे ह्या देखील अशाच प्रकारे रांगोळी, सजावट, सांस्कृतिक सण, पपेट शो. सिद्धी जाळिंद्रे दोघींची बहुधा जोडी असावी. उत्तम सजावट, उत्तम रांगोळी, सांस्कृतिक सणांसाठी हिरिरीनी भाग, उत्तम पपेट शो, कथायज्ञ स्पर्धा जी असते त्याच्यामध्ये पारितोषिक. पुढचं पारितोषिक आहे रोहिणी मुरमुट्टी आणि ऐश्वर्या माळी. कार्यतत्पर तृतीय श्रेणी. लक्ष्मी रोडच्या विभागामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये अतिशय हिरिरीने उत्साहाने काम करणारी. तिचा बायोडेटा त्याच्यातलं अक्षर अतिशय सुरेख आहे. त्याच्यानंतर रोहिणी मुरमुट्टी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करून देखील तिथे नव्याने सगळे कामं शिकून घेऊन तितक्याच उत्साहाने, म्हणजे ॲक्च्युली त्या संस्था पातळीवर कर्मचारी आहेत पण त्यांनी सरकारी काय काय प्रशिक्षण लागतं, सरकारी काय कुठे कोणाशी काय बोलायचं असतं, मान्यता सगळ्या कशा मिळवायच्या असतात याची अतिशय उत्तम रीतीने माहिती करून घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. पुढचं अशोक पाटेकर आणि मीनानाथ देवकुळे, कार्यतत्पर चतुर्थ श्रेणी. HSCP हायस्कूलमधून निवृत्त झालेले पाटेकर सर. पाटेकर पाटेकरांचं खरोखरच मनापासून कौतुक. अतिशय शांत, मितभाषी. 21 मार्चमध्ये ते निवृत्त झाले. त्यांना भाग्यवान आहेत ते, कारण त्यांना कामाची पावती असंख्य वेळेला मिळालेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळी मुख्याध्यापक पुरस्कार आहे, त्यांच्याकडे हायस्कूल गौरवपत्र आहे, निनाद गौरवपत्र आहे,
त्यानंतर माझी विद्यार्थिनी माझी शिक्षिकाकडून मिळालेलं गौरवपत्र आहे आणि त्यामुळे मी खरंच त्यांना भाग्यवान मानते, कारण कामं खूप जण करत असतात पण त्याची पावती त्यांच्या मुख्याध्यापकांच्या थ्रू नाव सांगून ही त्यांना मिळवून देणं, असे मुख्याध्यापक त्यांना लाभले आणि त्यामुळे ते नशीबवान आहे. त्याच्यानंतर देवकुळे हे देखील या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांना सुद्धा किमान 2 का होईना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. माझी विद्यार्थिनी माझी शिक्षिका संघाकडून आणि माझी विद्यार्थिनी पुरस्कार मिळालेला आहे. जेव्हा पाहावं तेव्हा ते काम करत असतात. अतिशय कामसू म्हणून प्रसिद्ध असलेले, मला नाही वाटत ह्याच्यामध्ये कुणाचं दुमत असेल आणि त्यामुळे देवकुळे काकांचं सुद्धा विशेष कौतुक. त्याच्यानंतर शकुंतला नवाथे यांचंच गायत्री देशमुखला मिळालेलं उपक्रमशील शिक्षक हे कात्रज विभागासाठी ठेवलेलं बक्षीस आहे. संगणकाच्या शिक्षिका त्यांनी इयत्ता 5वी आणि इयत्ता 6वी साठी आपल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशनच्या विद्यार्थिनींसाठी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या वास्तविक संगणकमध्ये एक्सपर्ट असलेल्या, पण त्यांनी असंख्य विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. पुस्तकांसाठी लेखन आणि उत्तम आवाज आहे त्यांचा. समूहगीत त्यांनी बसवून दिलेली आहेत आणि त्यांच्यासुद्धा मुळे आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळालेलं आहे. कौतुक आहे त्यांचं. त्याच्यानंतर मेधा देशपांडे कात्रज शिशु मंदिर कल्पक शिक्षक यांचं विशेष कौतुक जे मला त्यांचा बायोडाटा वाचून वाटलं ते म्हणजे आपण शिक्षक आहोत तर आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना सगळ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी या सगळ्या सेविकांना सुद्धा कंपल्सरी वाचायला बसवतात आणि त्यामुळे वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या उत्तम शिक्षिका. त्याच्यानंतर पुढचं बक्षीस आहे ज्योती धारणे शकुंतला नवाथे पारितोषिक कात्रज विभागासाठी. प्राथमिक शाळेतील ह्यांचं बाकी त्यांनी न लिहिलेलं पण मला माहिती असलेलं जे विशेष कौतुकास्पद जे आहे ते म्हणजे पॅन्डेमिकच्या काळामध्ये जेव्हा सगळे आपण घरी बसलेलो होतो, म्हणजे तुम्ही सगळे जेव्हा घरी बसलेले होतात तेव्हा वेगवेगळ्या सरकारी कागदपत्र जी काही द्यायची असतील ती त्या घरनं उठून कात्रजला जाऊन कात्रजहून इथं येऊन सह्या घेऊन सरकार दरबारी सबमिट करत असत. त्यांनी ते आपल्या बायोडेटामध्ये लिहिलंही नाही, पण सांगायचा विशेष असं की त्यांचं घर चहूबाजूनी बंद केलेलं होतं. असंख्य पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे सगळेजण दहशतीखाली होतो. अशा वेळेला सुद्धा ह्या स्वतः जिद्दीने सगळीकडे फिरून सगळी संस्थेची कामं करत होत्या. एवढंच नाही तर बँकेमध्ये चेक भरण्याचं काम हे काही त्यांचं नव्हतं. संस्थेमध्ये त्या कर्मचारी संस्थेच्या नव्हत्या तरी सुद्धा मी माझ्या घराजवळ आहे, जातानाच्या रस्त्यात आहे, मी भरीन चेक ते असं म्हणून ते चेक पण घेऊन जात असत. आणखीन सांगण्यासारखं विशेष म्हणजे त्या आपल्या संस्था पातळीवरती कर्मचारी आहेत, त्यांचा पूर्ण विभाग हा सरकारी आहे, त्यांना सरकारी नोकरी नाही तरी देखील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यता रजा कालावधीतली असू देत नाही तर कुठलीही मान्यता असू देत ती मान्यता मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करून ती मान्यता मिळवणं हे त्यांनी आजपर्यंत असंख्य वेळेला घडले. बहुतेक 100% मान्यता त्यांनी आणलेली आहेत आणि म्हणून शालेय समितीमध्ये सुद्धा त्यांचा तसा अभिनंदनाचा ठराव आम्ही मंजूर केलेला आहे. असे कर्मचारी असतात तेव्हाच संस्था पुढे जाऊ शकते. धन्यवाद. त्याच्यानंतर पुढचं जे बक्षीस आहे ते आहे दमयंती खळदकर. अतिशय चोख कामामध्ये कात्रजला पाठवलं, कात्रजला जाणार, लक्ष्मी रोडचं काम असेल लक्ष्मी रोडला करणार, अर्धवेळ काम असेल अर्धवेळ करणार, अर्धवेळापेक्षा जास्त थांबवलं तरी कुरकुर न करता ते काम करणार आणि त्यामुळे अतिशय कामात चोख असणाऱ्या ह्या कर्मचाऱ्याला निश्चित बक्षीस देण्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो.
सर्व बक्षिसं होती गुरुपौर्णिमा 19-20. त्यानंतर आता संस्थेचा वर्धापन दिन जो मागच्या वर्षीचा झाला, उषाताईंना धन्यवाद, जो मागच्या वर्षी संस्थेचा वर्धापन दिन झाला त्यावेळची बक्षिसं जी आहेत त्या बक्षिसांसाठी मी आपल्या उपाध्यक्षा हिमानी गोखले यांना विनंती करीन की त्यांनी 2 ऑक्टोबरची सर्व बक्षिसं वितरण करावी. पहिलं बक्षीस आहे प्रसाद दीक्षित. मी मगाशी जेव्हा म्हटलं की काही बायोडेटे हे खरंच वाचत राहावे असे आहे, उत्तम अक्षर, आणि मला खरंच आश्चर्य वाटतंय की यांची नोकरी 24 वर्ष झाली, पण मला आठवत नाही आहे त्यांना बक्षीस पूर्वी मिळालं होतं का नाही. सर मिळालं का? 24 वर्ष अथक मेहनत करून मिळवलेलं बक्षीस म्हणजेच खरोखर कष्टाचं बक्षीस आहे. ते काय करत नाही असा मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की वाद्य वाजवणं असेल वाजवतात, गायन असेल गातात, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील त्यांचं त्याच्यात सहभाग असतो, स्फुटलेखन असेल त्यातही सहभाग असेल, असंख्य ठिकाणी त्यांनी खरोखर मला कोणीतरी कात्रजच्या सांगावं की दीक्षित सरांनी सहभाग घेतला नाही असं क्षेत्र कुठलं. म्हणजे मला माहिती आहे त्याप्रमाणे मला इतर मुख्याध्यापकांनी कात्रजच्या असं सांगितलं की बाई आमचं गॅदरिंग असलं तरीसुद्धा जणू काही ते त्यांच्या विभागाचं गॅदरिंग आहे असं दिवस रात्र आमच्यासाठी मेहनत करतात. नवे मुख्याध्यापक असू देत, जुने मुख्याध्यापक असू देत, कदाचित त्यांचं एखाद्या मुख्याध्यापकाशी भांडण असलं तरीसुद्धा बहुतेक तेवढंच सहकार्य करत असतील, भांडण नसणारच त्यांचं. पण अक्षरशः इथे मी जेव्हा बायोडेटा वाचायला घेतला तेव्हा मी म्हटलं की सगळा कार्यक्रम याच्यात जाईल, एवढा मोठा बायोडेटा आहे. तर सर मी एवढा मोठा बायोडेटा वाचू नाही शकणार, पण त्यांना मिळालेले पुरस्कार सांगते. लोककल्याण प्रतिष्ठानचा पुरस्कार, कमल प्रभुणे पुरस्कार, पुणे मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार, पुणे जिल्हा शिक्षक सेवक समितीतर्फे पुरस्कार, अष्टविनायक कल्चरल सोसायटीतर्फे पुरस्कार, पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार आणि सरते शेवटी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीने दिलेला पुरस्कार. त्यानंतर पुढचं बक्षीस आहे राजेंद्र सावरगावकर यांनी दिलेलं. ते बक्षीस उत्कृष्ट शिक्षकेतर. ते आहेत तायक्का खानगावकर, या आपल्या हॉस्टेलच्या सेविका आहेत. यांचं विशेष कौतुक म्हणजे जेव्हा पॅन्डेमिकच्या काळामध्ये मुली नाहीत, आता आपण सुद्धा खूप वेळेला घरात असा विचार करतो की या खोलीत कोणी जात नाही ना, मग आजच्या दिवस नको झाडायला. पण आत्ता मुली नाहीत तेव्हा त्यांनी पूर्ण अख्खं हॉस्टेल दोघी तिघींनी मिळून धुवून काढलं, झाडून नाही धुवून काढलं, छतापासून ते जमिनीपर्यंत. आणि ते त्यांना इतकं समाधान वाटलं की त्यांनी सगळ्यांना सांगितलं बघा आता हॉस्टेल किती छान दिसतं आहे. म्हणजे केवळ तिथे कोणी नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. आणि जेव्हा हॉस्टेलला काही काम नव्हतं तेव्हा सुद्धा त्या इतर विभागांमध्ये जाऊन काम करत होत्या आणि कुठेही हातचं राखून काम त्यांनी केलेलं नाही. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे आसावरी गोरे. आसावरी गोरे ह्या तात्पुरत्या संस्थेमध्ये वर्ग केलेली आहे त्यांची सेवा, पण जणू काही त्या आमच्याच आहेत अशा पद्धतीने आम्ही त्यांना कामं सांगतो आणि त्या तितक्याच उत्साहाने कामं पूर्ण करतात. त्यांनी मगाशी मी सांगितलं तसं की क्लार्कला जे जे काही काम पडेल, मग ते नेहाताईंना सांगितलेलं काम असू देत किंवा अगदी नवीन आलेल्या क्लार्कला सांगितलेलं काम असू देत, प्रत्येकाला धावून धावून मदत करणाऱ्या. आणि मगाशी मी जसं ज्योतीचं सांगितलं तसंच आसावरी गोरे यांचं सांगायला पाहिजे. आपले संस्था पातळीवरचे सर्व पगार जे पूर्ण लॉकडाऊन असताना जेव्हा बाहेर पडायचं भीती वाटत होती, संपूर्ण लक्ष्मी रोडवर आम्ही दोघं तिघच जण फक्त असू, त्या म्हणजे वीणाताई देशपांडे, त्याच्यानंतर आसावरी गोरे, नेहा किर्लोस्कर आणि रेखा बशी. हे एवढे 4च जण आम्हाला बाजीराव रोडला आम्ही फिरलो तरी सुद्धा बँकेत जायचो तेव्हा 4च जण दिसायचे, लक्ष्मी रोडलाही 4च जण दिसायचे. अशा काळात
नांदेड सिटीमधून इथे येणं आणि सगळ्यांचे पगार करणं, पेरोलचं जवळजवळ 4 ते 5 वर्ष त्यांनी काम केलं. काम केल्यावरती चुका होतात आणि त्यामुळे चुका झाल्या त्यांच्या, पण तरी सुद्धा त्या बक्षिसास पात्र आहेत. याचं कारण काय? बांधकाम समितीचं काम असू दे, गेल्या आसावरी गोरे धावून तिथे काहीतरी काम करायला, आपली 5 नंबरची इमारत जी असेल त्याचं अकाउंटिंग सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन फंड्स गोळा होणारी जी बँक आहे त्याचं सगळं त्या बघत होत्या. अशा पद्धतीने भरपूर काम करण्याचं बक्षीस जे काही आहे ते त्यांना दिलं आहे. पण त्याच्याच बरोबर आवर्जून उल्लेख करायला पाहिजे तो मनीषा क्षीरसागर यांचा देखील. त्या देखील तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच उत्साहाने काम करत असतात. पण बक्षीस काहीच लोकांना देता येतं, सगळ्यांना देता येत नाही. केव्हा तरी त्यांचाही नंबर लागेल, कदाचित आधी लागूनही गेला असेल. उत्तम काम. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे अनघा रानडे जयश्री पापड पारितोषिक. याच्या बाबतीत मला थोडीशी सर्व मुख्याध्यापकांबद्दल कुणाकडे तक्रार करायची मला माहिती नाही, पण त्यांच्याचकडे करते तक्रार. याच्या बाबतीत मला असं वाटतं की मुख्याध्यापक कमी पडतात. हे बक्षीस बापटबाईंनी जे ठेवलेलं आहे ते विविध उपक्रम नाविन्यपूर्ण रीतीने राबवणारा विभाग. कोणता विभाग हे नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवतो तर मला आठवतंय त्याप्रमाणे हे 3रं वर्ष आहे. पहिलं पारितोषिक जे मिळालं होतं ते जक्कलबाईंना मिळालं होतं. त्या वर्षी तर त्यांनी झेंडाच रोवला होता. डिजिटल सगळे वर्ग ॲट अ टाइम डिजिटल करून टाकलेले होते. ते बक्षीस त्यांना मिळालं. मागच्या वर्षीचं बक्षीस प्रिया पुरोहित यांना मिळालं आणि हे 3रं बक्षीस अनघा रानडे यांना मिळतं आहे. त्यांनी देखील खरोखरच वेगवेगळे उपक्रम राबवले. सगळ्यात उत्तम उपक्रम काय असेल म्हणजे कल्पकता काय आहे. तर रंगवाला आला, त्यांनी रंग दिला आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर यांच्या डोक्यात कल्पना आली, कुणाच्या आली मला माहिती नाही, पण राबवली यांनी की आपण आपली इमारत जी आहे ती नव्याने रंग देऊन घेतलेली आहे, आपण मुलींसाठी छान करूया. तुम्ही जर त्या विभागात गेलात तर आवर्जून बघा. अगदी जिन्याच्या एंट्रन्सपासून प्रत्येक वर्गात सुंदर चित्र काढलेली आहेत आणि त्यामुळे तो खरंच उत्तम उपक्रम झाला. त्याखेरीज मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी लिहिलं नाही त्यांच्या ह्याच्यात, कारण ते कदाचित आधीच्या वर्षातलं असेल, पण माझ्या डोळ्यासमोर चित्र आहे अजून. आपला हे मागचं ग्राउंड जे आहे गच्च भरलं होतं पालकांनी. भोंडला पालकांच्या तर्फे त्यांनी केला आणि मोठाच्या मोठा हत्ती, मला वाटलं खरंच आहे का काय हत्ती, इतका मोठा हत्ती त्यांनी आणला होता. तसंच यावर्षी त्यांनी घोडा आणला आणि बग्गी आणली त्याच्याबरोबर. मुलींना ते शिकवायला म्हणून असे उपक्रम राबवणारे आपले इतर मुख्याध्यापक का नाहीत अशी मला थोडीशी तक्रार करावीशी वाटते. आपण इथे फार तर बापटबाईंना असं सांगूयात, तुम्ही फक्त मुख्याध्यापक असं म्हणले त्याच्याऐवजी उपमुख्याध्यापक म्हटलं तर मग आपण आपल्या ज्युनियर कॉलेजला सुद्धा त्याच्यामध्ये संधी देऊ शकू आणि त्यामुळे कुणीतरी का होईना पण अशा प्रकारे स्पर्धा वाढू दे. दरवेळेला एकच अर्ज आणि म्हणून दुसरा अर्ज नाही म्हणून तुम्हाला बक्षीस असं आत्ता झालेलं नाही, पण असं होऊ शकतं आणि त्यामुळे त्याच्यात स्पर्धा व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर अनघा रानडे, धन्यवाद हिमानीताई. आता या वर्षीच्या गुरुपौर्णिमेची बक्षीस. या वर्षीची गुरुपौर्णिमा म्हणजे 2021 मधली आणि त्यामुळे पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्यांनी कुणी चांगलं काम केलं आणि ज्यांनी उत्साहाने अर्ज सादर केले त्याच्यापैकी नावं जी आपल्याला वाचायची आहेत ती पहिलं पारितोषिक कुसुमबेन मेहता, दीप्ती कुलकर्णी, कात्रज विभाग. खरं तर कोणीतरी मोजायला पाहिजे होतं कात्रजला किती बक्षिसं गेली आहेत ती. बापटबाई पारितोषिक, थोडी बापटबाई आणि थोडी उरलेले 2 विश्वस्त अशी आपण ठेवूयात. अतिशय हार्डवर्कर शिक्षिका, गॅदरिंग करताना
धडपडल्या, पाय मोडला तरी सुद्धा उत्साहाने काम करणाऱ्या शिक्षिका. त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आहे रुपाली परचंडे आसावरी अलुरकर पारितोषिक. हे ज्युनियर कॉलेजला ठेवलेलं बक्षीस आहे. यावर्षी ते कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिकला मिळालेलं आहे. उत्तम अध्यापन कौशल्य. सांगायला खरोखरच अभिमान वाटतो की त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावरती 198 व्हिडिओ, म्हणजे जेव्हा बायोडेटा दिला तोपर्यंत, मला माहिती नाही कदाचित त्याच्यानंतर डबल सेंचुरी केलीही असेल त्यांनी, 198 व्हिडिओ अपलोड केले आणि त्यांना 500च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारे पॅन्डेमिकचा सुद्धा पॉझिटिव्ह वापर कसा केला आणि त्यामुळे त्यांना नक्कीच आपण उपक्रमशील शिक्षक म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं बक्षीस आहे मानसी मेढेकर सहशालेय उपक्रम कात्रज इंग्लिश माध्यम. इंग्लिश मीडियमला असून देखील चंद्रसूर्यम रंगभूमीला 4 वेळेला सलग बक्षीस मिळवून देणाऱ्या शिक्षिका. आणि नुसतं गायन नाही तर त्या विषय देखील उत्तम शिकवतात. विद्यार्थिनी अतिशय खुश आहेत त्यांच्यावरती. त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आहे शिवनेरी चिंचवले. माझ्या मते या पण कात्रजच आहेत. लक्ष्मी रोडनी लक्षात घ्यावं हे. शिवनेरी चिंचवले कबड्डी गोल्ड मेडल स्टेट आणि नॅशनल लेवलला खेळलेल्या. शाळेचा ओथ टेकिंग, व्होटिंग, स्पोर्ट्स वीक, योगा डे, स्पोर्ट्स डे, कराटे, लॉंग जम्प, काय असतील खेळातले सगळे प्रकार, त्या सगळ्या प्रकारांमध्ये त्यांनी स्पर्धेत भाग घ्यायला लावला आणि पहिल्या दुसऱ्या रँक त्यांनी स्वतः मिळवल्या आणि मिळवून देखील दिलेल्या आहेत. कौतुक आहे. त्याच्यानंतर उपक्रमशील शिक्षक अश्विनी बसाळे लक्ष्मी रोड. गाण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट, पण गाणं आणि सायन्स मॅथ्स मला नव्हतं वाटत कधी एकत्र जाईल, पण त्या गाणंही शिकवतात, सायन्स आणि मॅथ्सही शिकवतात आणि त्यामुळे अतिशय केपेबल शिक्षिका. एनर्जी, वॉटर, इलेक्ट्रिक, इकोग्रीन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मॅनेजमेंट त्यांच्याकडे त्यांच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या आहेत. मॉडेल डिझायनिंग करतात. अशा प्रकारे उत्तम शिक्षिका आपल्याला लाभलेली आहे. त्याच्यानंतर पूजा नळे शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या, उत्तम निवेदन करणाऱ्या, ज्ञानांजनसाठी मुलींची तयारी करून घेणाऱ्या, दरवर्षी किमान 5 ते 7 विद्यार्थिनींना बक्षीस मिळवून देणाऱ्या अशा या शिक्षिका. धन्यवाद बापटबाई. पारखी सरांना अशी विनंती करीन पुढील बक्षीस त्यांनी द्यावी. पुढचं आहे भाग्यश्री खुळे कात्रज इंग्रजी माध्यम. ॲक्च्युली हे बक्षीस जे आहे, तुम्ही कात्रजच्या ना? भाग्यश्री खुळे कात्रजसाठी बक्षीस आहे आणि त्यामुळे कात्रजला बक्षीस मिळवून देण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. भाग्यश्री खुळे अतिशय उत्तम इंग्रजी बोलतात. इंग्रजी माध्यमासाठी उत्तम शिक्षिका.
आणि अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला वाटतं आधी लक्ष्मी रोडला होत्या, त्या लक्ष्मी रोडला सुद्धा उत्तम जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि त्यानंतर कात्रजला देखील. त्याच्यानंतर पुढचं बक्षीस जान्हवी स्वानंद. जान्हवी स्वानंद. माझा मुलगा बरोबर आहे ना? कल्पक शिक्षक. हे बक्षीस ॲक्च्युली लक्ष्मी रोडचं होतं, पण कात्रजचं लक्ष्मी रोडचं नाव न आल्यामुळे कात्रजला बक्षीस दिलेलं आहे. पण म्हणून तुमचा कमीपणा असा नाही, तर तुमचीही तेवढीच योग्यता आहे आणि म्हणून तुम्हाला ते बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर कार्यतत्पर क्लार्क शकुंतला नवाथे पारितोषिक लक्ष्मी रोडसाठी आहे. स्मिता भालेराव यांचं विशेष कौतुक, त्यांचा संपूर्ण बायोडेटा हा इंग्रजीमध्ये आहे आणि मला तरी त्याच्यात चूक सापडली नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच क्लासना एक एकदा इंग्लिश मिडियमला टाकावं का, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं इंग्रजी सुधारेल का, त्यांचं आधीपासून चांगलं होतं माहिती नाही. त्यांच्याबाबत सांगण्यासारखं आणखीन एक विशेष म्हणजे आपल्या शिक्षकांना स्पोकन इंग्लिश शिकवायला जेव्हा आपल्याकडे बाहेरचे कोणीतरी शिक्षक येत होते तेव्हा त्यांनी रिक्वेस्ट केली की मला पण त्या क्लासला बसू द्या, मी अदरवाईज जास्त वेळ काम करीन पण मला त्या क्लासला बसू द्या. आणि चुकूनच त्या दिवशी मी सरप्राईज गेले होते आणि त्या दिवशी त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन बाकीच्यांना होतं. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी त्यांचं पाठ जो काही होता तो घेतला आणि त्यामुळे मला त्यांना केवळ कार्यतत्पर क्लार्क म्हणून बक्षीस देण्यामध्ये रस नाही, तर निश्चित पाठीवर थाप मारावी अशी मी पारखी सरांना विनंती करीन. पाठीवर थाप मारण्यासारखी क्लार्क आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरून आलेली असल्यामुळे सर्व विभागातल्या खाचाखोचा माहिती असलेली क्लार्क आहे. दुर्दैव असं की आणखीन एक बक्षीस नवाथेबाईंनी ठेवलेलं होतं पण एकही अर्ज नाही, म्हणजे दुसऱ्या कुणाला द्यावा तर दुसऱ्या कुणाचा पण अर्ज नाही, अशी फार दयनीय अवस्था. आम्ही जेव्हा कमिटीत बसलो होतो तेव्हा फ्रस्ट्रेट झालो आणि आम्ही ठरवलं की नाही द्यायचं कुणालाच बक्षीस. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावर्षीचा अनुभव लक्षात घेता पुढच्या वर्षी मुख्याध्यापक याची काळजी घेतील की 2 अर्ज अजून दिले तरी सुद्धा चालतील, निदान एका कोणाला तरी बक्षीस मिळेल. त्यानंतर मला असं वाटतं पुढचं बक्षीस आपण बायस सरांना सांगूयात. आपले नवीन विश्वस्त आहेत अजित बायस आणि आत्ता सव्वा महिन्यापूर्वीच ते विश्वस्त झालेले आहेत. आधीचेच विश्वस्त निवृत्त झाले आणि त्यामुळे त्यांची आपल्या संस्थेमध्ये वाढ झालेली आहे. मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस द्यावी. पुढचं बक्षीस आहे अनिता मोतीवाले. त्याच्याच बरोबर मंदाकिनी लांडगे यांनी पण यावं. मंदाकिनी लांडगे आणि अनिता मोतीवाले शिशु मंदिर लक्ष्मी रोडच्या दोन्ही सेविका आहेत. अनदाताई त्यांचं कौतुक करून करून थकून जातात, इतकं त्या जास्त काम करतात. अनिता मोतीवाले शिशु मंदिर लक्ष्मी रोड, उत्तम काम हिरिरीने काम करणाऱ्या सेविका. तशाच बरोबर लांडगे उत्साहाने मुलींना खाऊ कसं घालावं हे त्यांच्याकडनं शिकून घ्यावं. आपल्या मुली छोट्या घरच्या मुली ज्या असतात त्या खाणार नाही, पण यांनी सांगितलं तर तो डबा पूर्ण संपलाच असं समजा. आणि त्यामुळे मुलींना खाऊ घालण्यापासून मुलींना टॉयलेटला नेणं आणि शिक्षकांना त्यांची टीचिंग एड करण्यामध्ये मदत करणं यामध्ये या दोघींचाही हातखंड आहे. त्यानंतर पुढचं आहे राजेंद्र मानेकर सर, शकुंतला नवाथे पारितोषिक. माझा एक एक्सरसाइज राहून गेला करताना,
कात्रजला किती गेली आणि लक्ष्मी रोडला किती गेली हे करायला हवं होतं खरं म्हणजे, पण राहून गेलं. पुढच्या वर्षी मानेकर सर अतिशय उत्साहाने काम करतात, शिकवतात आणि स्वतः देखील शिकतात. माणसाचं गुरुपौर्णिमा म्हणजे काय ते यांच्याकडे बघून शिकावं, की स्वतः शिकवतात आणि इतरांकडून शिकतात. म्हणजे अखंड जगातले सगळे लोक हे त्यांचे गुरु आहेत. त्यांनी स्पोकन इंग्लिश, सॉफ्ट स्किल, वेबिनार त्यांनी अनेक अटेंड केले, अनेक दिले, कार्यशाळा घेतल्या, अनेक कार्यशाळा अटेंड केल्या, व्याख्यानं दिली, व्याख्यानं ऐकली. अशा प्रकारे उत्साहाने काम करणारे. आणि नुसतं असंच नाही तर कात्रज विभागातल्या कोणत्याही विभागावरती संकट आलं, बाहेरनं कोणी जर संकट घेऊन आलं तर उत्साहाने मदत करणारे म्हणजे कोण, तर तिथे जे 3-4 शिक्षक जे आहेत, दीक्षित सर असतील, मानेकर सर असतील, तनपुरे सर असतील आणि तिथले सर्व मुख्याध्यापक उत्साहाने काम करणारे कोण, तर हे 5-7 लोक जे आहेत ते अतिशय उत्साहाने कात्रजची खिंड लढवत असतात. पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी अनेक. त्याच्यानंतर पुढचं आहे गौरी कुलकर्णी, कात्रज विभाग कल्पक शिक्षक. अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या करत असतात, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उत्साहाने स्वतःहूनच इंचार्जशिप मुख्याध्यापकांकडून घेतात. ग्रेन डोनेशन, दीपोत्सव, एक्झिबिशन ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या आहेत गौरी कुलकर्णी. त्याच्यानंतर पुढचं आहे श्वेता जाधव, कार्यतत्पर, तृतीय श्रेणी, उत्तम काम करणाऱ्या, अनेक कामं एका वेळी करणाऱ्या. मला माहिती नाही बरोबर आहे का चूक आहे ते, चुकलं असलं तर माफ करावं, पण मी असं ऐकलं की त्या रोज येतातच असं नाही, खूप दांड्या मारतात, पण येतात तेव्हा एका दिवसात 4 दिवसाची कामं उरकतात. मला माहिती नाही खरं आहे का, पण खूप काम करतात एवढं मात्र नक्की खरं आहे. त्याच्यानंतर दीपाली शिंदे, कात्रज इंग्लिश माध्यम. दीपाली शिंदे कात्रजच्या इंग्लिश माध्यमामध्ये अतिशय उत्साहाने काम करणाऱ्या, गरज पडली तर क्लार्कचं काम सुद्धा करतात, सेविका असून देखील, आणि त्यामुळे कार्यतत्पर सेविका. धन्यवाद बाया सर. आता थोडंसं वेगळं पारितोषिक नाही तर जे वयोमानामुळे निवृत्त होऊन इथून बाहेर पडले, आपल्याला इच्छा नव्हती त्यांना जाऊ देण्याची, पण आपल्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, असे सर्व निवृत्त शिक्षक शिक्षकेतर जे आहेत त्यांच्यापैकी न आलेले येणार नाहीत, त्यांचं नाव आधी सांगते, त्यामुळे बाकीचे जरा हालचाल करायला लागतील. नीता मोहर येणार नाही असं कळलं आहे. 18-19 मध्ये त्या निवृत्त झाल्या. एक बक्षीस राहिलं सांगायचं, होतकरू विद्यार्थिनीला आपण विद्यार्थिनींना बोलवलंय का नाही ह्याचा मला अंदाज नव्हता, त्यामुळे ते वाचलं नाही. मानसी खुणे, ही ताई अगदी युनिफॉर्म घालून आलेली आहे गुरुपौर्णिमेला. वीणाताईंना मी विनंती करते की त्यांनी तिला बक्षीस द्यावं.
मी विनया देशपांडेंना विनंती करते की निवृत्तांचा छोटासा सत्कार जो आपण करणार आहोत, त्या नसल्याची जी रुखरुख आपल्याला वाटते आहे, ती रुखरुख आपण थोडी का होईना व्यक्त करूया तिथे. मगाशी मी म्हटलं तसं नीता मोहोर 1819मध्ये निवृत्त झाल्या. आपल्या विभागात ज्युनियर कॉलेजमध्ये HSCPच्या प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करत होत्या. काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना येता येणार नाही आहे. त्याच्यानंतर अरुणा झोरे 31 मार्च 2020मध्ये निवृत्त झाल्या. अरुणा झोरे. त्याच्यानंतर जनाबाई हिंगमिरे यांनी पण येऊन उभं राहावं. अरुणा झोरे या शिशु मंदिर लक्ष्मी रोड 1987 पासून आपल्याकडे त्या विभागात नोकरी करतात. मुलींच्या अतिशय लाडक्या, उत्तम शिवणकाम, उत्तम हस्तकला. मी मगाशी म्हणलं तसं तो एक क्रायटेरिया बहुतेक शिशु मंदिरमध्ये जाण्यासाठीचा असतोच की मुलींना डबा खायला लावणं. या अतिशय उत्तम पद्धतीने मुलींना स्वतः खायला लावतात, आपण भरवत नाही. आणि त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. जनाबाई हिंगमिरे. शिशु मंदिर लक्ष्मी रोड. मातीकाम, चित्रकला उत्तम पद्धतीने करणाऱ्या 34 वर्ष आपल्याबरोबर त्यांचा सहवास आहे. 21 एप्रिलमध्ये निवृत्त झाल्या. त्यानंतर रँगलर रपू परांजपेमध्ये प्राथमिक शाळेच्या साधना जक्कल 30/6/20मध्ये त्या निवृत्त झाल्या. मी आपल्या अध्यक्षांना अशी विनंती करीन की त्यांनी देखील वीणाताईंच्या बरोबर बक्षीस देण्यामध्ये सहभागी व्हावं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ISO मानांकन मिळवणाऱ्या, सर्वात कमी रजा काढणाऱ्या मुख्याध्यापिका कोण असतील तर त्या छोट्याशा दिसणाऱ्या पण मूर्ती महान असणाऱ्या जक्कलबाई. शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये गणितात पैकीच्या पैकी निदान निम्म्या मुलींना मार्क मिळणार त्यांनी शिकवल्यावरती हे ठरलेलं असायचं. डिजिटल शाळा करायचीच निवृत्त होण्यापूर्वी हा त्यांनी पण केला होता आणि तो त्यांनी पण पूर्ण केला. अशा कौतुकास्पद मुख्याध्यापिका निवृत्त झाल्या याचं अतिशय वाईट वाटतं, पण आपला त्याला पर्याय काही नाही. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यानंतर स्वाती भिडे HSCP ज्युनियर कॉलेज. इंग्लिश शिकवण्यामध्ये हातखंडा असणाऱ्या, 8 वर्ष मुख्याध्यापिका पदावरती असणाऱ्या, आपल्याकडे 33 वर्ष नोकरी केलेली, इंग्लिश आणि कला कौशल्य. मगाशी जे मी म्हटलं की एक येत असेल तर दुसरं येत नसेल असा जो माझा अनुभव होता तो या सर्वांनी खोडून काढलेला आहे. कला कौशल्यावरती त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. कात्रज प्राथमिक मधील दत्तात्रय दीक्षित फेब्रुवारी 21मध्ये निवृत्त झाले. दीक्षित आले नाही. ॲक्च्युली त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून ते येऊ शकणार नाहीत, पण माझा अनुभव असा आहे की ते ज्या ज्या विभागात काम करत होते त्या त्या विभागाच्या मुख्याध्यापकांना सुद्धा आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे. त्यांच्या आजारपणात ते काम करत होते, त्यांना सांभाळून देणारे मुख्याध्यापक धन्य आहे. त्याच्यानंतर HSCP मधनं धडाधडा खूप जण निवृत्त झाले. सीमा झोडगे यांचं कौतुक करताना शब्द कमी पडतील. HSCP साठी
अनेक वर्ष नोकरी करणाऱ्या 83 सालापासून त्या नोकरी करतात. त्यांची अनेक ध्येय होती आणि ती त्यांनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. टिंकरिंग लॅब त्यांच्या काळामध्ये त्यांनी तयार करून घेतली. गणित प्रयोगशाळा हे अतिशय वेगळं स्वप्न जे त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांची कात्रजला जेव्हा मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक झाली होती त्यावेळेला कात्रजच्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी हात घातला आणि कात्रजची प्रयोगशाळा व्यवस्थित केली. डिजिटल क्लासरूममध्ये करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. कात्रज इंग्लिश मीडियममध्ये जेव्हा असं ठरलं की आपण जमीन घेतली आहे पण पैसे नाही आहेत इमारत बांधायला, तेव्हा त्यांनी मोठ्या उत्साहाने गणेश कला क्रीडामध्ये एक मोठाच्या मोठा सांस्कृतिक कार्यक्रम केला आणि संस्थेला छोटासा हातभार असं म्हणता म्हणता मोठा हातभार दिला आणि त्यांनी सर्व कात्रजच्या विभाग प्रमुखांना शिक्षकांना एकत्र करून एक छान मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जो अजूनही आमच्या स्मरणात आहे आणि त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. आणि त्या किती विद्यार्थी प्रिय असतील ह्याचा एक फक्त दाखला देऊन मी थांबणार आहे की त्यांची विद्यार्थिनी जी अमेरिकेमध्ये सेटल झाली, शिकायला गेली, तेव्हा तिच्या डिग्रीचा समारंभ जो असतो त्याला स्वखर्चाने त्या मुलीनी बाईंना बोलावून घेतलं की जे आईला बोलावतात नॉर्मली, त्याचं विशेष कौतुक. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचं वय का झालं असा आपल्याला प्रश्न पडला. नसतं वय झालं तर आपल्याला आता ठेवून घेता आलं असतं. असो, पण काही गोष्टींना आपला इलाज नसतो. त्यानंतर जोडगेबाई, तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यानंतर विद्या गालिंदे, विद्या गालिंदे या 83 सालापासून सहशिक्षिका म्हणून होत्या. त्यांना थोडा मुख्याध्यापिका म्हणून कार्यकाल कमी मिळाला, पण त्या कमी कार्यकालात सुद्धा त्यांनी भरपूर गोष्टी करून दाखवल्या. त्यांच्या लक्ष्मी रोडला आल्यानंतर पॅन्डेमिक सुरू झालं, त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला थोडा लगाम घालावा लागला. त्यांचं भूगोल आणि मराठी हे विशेष विषय, त्याचं सखोल ज्ञान त्यांचं होतं. त्यांना भूगोलाच्या संघाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. कात्रज आणि लक्ष्मी रोड दोन्हीमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कविता देखील करतात त्यांनी आपल्या मासिकामध्ये सुद्धा कवितांचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर मानसी पळणीकर आलेल्या नाहीत त्या, पण मानसी पळणीकर या देखील आपल्या HSCP हायस्कूल या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या क्लार्क, त्याच्यानंतर सिनियर क्लार्क अशा पदांवरती जात आणि त्यांनी 35 वर्ष इथे निवृत्तीपूर्वी काम केलं. वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक आणि त्या ऑगस्ट 20 साली सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा अशोक पाटेकर, मगाशी आपण त्यांचं कौतुक केलं, आता निवृत्ती त्यांची आपण स्वीकारणार आहोत. 21 फेब्रुवारीमध्ये ते निवृत्त झाले. त्यांना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक पुरस्कार मिळत गेले. अतिशय मितभाषी आणि कर्तव्य चोख असणारा माणूस म्हणजे कोण, तर पाटेकर काका असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद वीणाताई, धन्यवाद उषाताई. मी आता आपली रजा घेते आणि सगळ्या बक्षीस मिळालेल्या शिक्षकांचं, शिक्षकेतरांचं मनापासून नियामक मंडळातर्फे कौतुक करते. 1 वर्ष उशिरा बक्षीस मिळालं, पण निदान आपण असा कार्यक्रम करू शकलो याचा सगळ्यांनाच आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद रेखाताई. देता किती घेशील दो करांनी अशी सर्वांचीच अवस्था झालेली आहे.
आणि सभागृहातील टाळ्या कमी पडू लागल्या की काय म्हणून बाहेर पावसाने सुद्धा बराच वेळ या टाळ्यांच्या बरोबर बरसणं चालू ठेवलेलं होतं. आता थोडंसं कमी झालेलं आहे. क्षण एक पुरे कौतुकाचा, ही कौतुकाची थाप आपल्या संस्थेकडून आपल्याला नेहमीच मिळत असते. अर्थात ही सर्व बक्षिसं मिळतात ती आपल्या विद्यार्थिनींमुळे. पुन्हा एकदा सत्कारार्थींचे अभिनंदन आणि मान्यवरांना धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय उषाताई वाघ यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या सभागृहामध्ये गेला सुमारे 1.25 तास कार्यक्रमाचा आनंद घेणारे आणि काहीच सेकंदांपूर्वी हा आनंद अत्युच्च कोटीला पोचलेला असताना अध्यक्षीय भाषणाच्या एका म्हटलं तर रटाळ कार्यक्रमाकडे वळणारे माझे सर्व मित्रमैत्रिणी, शिक्षक, इथे उपस्थित असलेले आणि उपस्थित नसलेले या सर्वांना, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं, आयुष्याला काही आकार दिला, आयुष्याला काही अर्थ दिला, काही जगण्याचं प्रयोजन दिलं, त्या सर्वांना मी वंदन करते. त्यांना एक प्रकारे माझं गुरुच मानते. कारण इतक्या वर्षांच्या जडणघडणीमध्ये आपण जसं ज्या पद्धतीने जन्माला आलेलो असतो आणि काहीतरी म्हणतात असं की जन्मजात गुण असतात, आईबापांच्याकडनं मिळालेले असतात, पण ते काही खरे नसतात, आपल्यासारख्यांच्यामुळेच ते मिळालेले असतात. मला शिकवायला जे शिक्षक होते त्यांनी काहीतरी मला शिकवलं, ते माझे गुरु होते. ज्या विषयात मी अभ्यास करायचा ठरवला किंवा ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याचे शिक्षक हे ओघाने माझे शिक्षक झाले. मी त्यांची बाय डिफॉल्ट विद्यार्थिनी झाले. पण समाजामध्ये वावरताना ज्यांच्याकडनं जे काही गुण घेता आले किंवा घेण्याचा मी प्रयत्न केला त्या सर्वांना मी गुरुस्थानी मानते आणि या निमित्ताने त्या सर्वांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त करण्याची मी संधी घेते. माझं एक सामाजिक कामातलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये हुजूर पागा या संस्थेचा फार मोठा वाटा आहे. माझं खरंच शिक्षण जर म्हणाल म्हणजे MSc होणं, काही काळ नोकरी करणं, त्याच्यानंतरचं खरं माणूस म्हणूनचं शिक्षण जे काही झालं असेल तर त्याच्यातला खूप मोठा वाटा या संस्थेचा आहे. संस्थेच्या फक्त शिशुमंदिर विभाग सोडता बहुतेक सर्व विभागांमध्ये या ना त्या निमित्ताने मी त्या विभागांच्या समितीमध्ये होते. कधी सदस्य होते, कधी सेक्रेटरी होते, कधी त्या विभागाचे अध्यक्ष होते, वगैरे वगैरे. संस्थेच्या कारभारामध्ये सुद्धा सामान्य सदस्यापासून आज या घटकेला अध्यक्ष या पदापर्यंत सुद्धा विविध जबाबदाऱ्या स्वीकारण्याची मला संधी मिळाली. पण मी असं समजते की ही संधी जी मिळाली ती मला मोठेपणाची संधी नसून मला शिकण्याची संधी मिळाली. आणि खरोखरच इथे आपण सर्व शिक्षक, इथलं व्यवस्थापन, इथलं ॲडमिनिस्ट्रेशन, तुमच्यातले असलेले मुलींना आनंदी हस्तखेळतं ठेवण्याचे गुण आणि शैक्षणिक कौशल्य, हेही सगळं मला तुमच्यापासूनच शिकायला मिळालं आहे. खरं सांगायचं तर माझ्यामध्येच हुजूर पागा या संस्थेमुळं आमूलाग्र बदल झाला. जणू काही कायापालटच झाला असं म्हणा. माझ्यासारखी कोल्हापुराहून पुण्यात आलेली एक बाई हुजूर पागा ह्या जगन्मान्य संस्थेचं अध्यक्षपद होते, किंबहुना हे अध्यक्षपद तुम्ही सर्वांनी मला बहाल केलं, हा मला लाभलेल्या तुमच्यासारख्या अनंत गुरूंचा कृपाप्रसाद आहे असं मी कृतज्ञपणानं इथं स्वीकारते. त्याहीबद्दल तुम्हा सर्वांना माझं विनम्र अभिवादन. आता मी काय शिकले तुमच्याकडनं? मला काही सगळं येतं असं मुळीच नाही, पण 2 गोष्टी मला आवर्जून इथे सांगाव्याशा वाटतात.
एक म्हणजे मी मुळामध्ये अतिशय भित्र्या स्वभावाची होते आणि त्यामुळे मी कुणाच्याही किमती वस्तूला हात नाही लावायचा असं माझा स्वभाव होता. कदाचित आमच्या वेळेला आमच्या आईवडिलांचं त्यांची शिकवणी अशीच होती की कुणाहीकडे गेलं तर त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात नाही लावायचा. त्याच शिकवणीचा एक भाग म्हणून कॉम्प्युटरला मी कधीही हात लावत नसे. कॉम्प्युटर ही एक त्यांची महत्त्वाची वस्तू आहे आणि आपण नाही हात लावायचा असं ते त्यावेळेला वाटायचं. पण इथे हे संस्थेमध्ये आल्यानंतर इथला सगळा कारभार बघितल्यानंतर आणि विशेषतः मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ज्या गेल्या 7-8 वर्षामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कोषाध्यक्षापासून ते संस्थेच्या अध्यक्षापर्यंत या जबाबदाऱ्या संस्थेने म्हणजे नियामक मंडळाने माझ्यावर सोपवल्या. त्या पार पाडत असताना माझ्यावर दाखवलेला सगळ्यांनी दाखवलेला विश्वास आणि तिथे कॉम्प्युटरच्या कामासंदर्भात येणाऱ्या मला अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा देणाऱ्या आणि माझ्यावर ते काम सोपवून माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या आपल्या संस्थेच्या सचिव रेखाताई पळशीकर यांची मी खरोखरीच कृतज्ञ आहे. नाहीतर मी तशीच अडाणी राहिली असते. मग त्याच्यामध्ये आपल्या इथल्या काही शिक्षकांचंही योगदान आहे. मला काही अडलं की मी हळूच, आता एवढी मोठी झाली तेव्हा मला लाजही वाटते सगळ्यांसमोर विचारायची, पण मी हळूच आसावरीला जाऊन विचारते, आसावरी हे कसं करायचं गं, मग ती सांगते. तर तीही माझी गुरुच आहे. आपले जे ऑडिटर्स आहेत, आपले वकील आहेत, आपले सल्लागार आहेत, प्रशासकीय कामं सांभाळणारे जे वेगवेगळे विभागांचे आपले आमचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्याकडून मला नक्कीच काही ना काही शिकायला मिळालेलं आहे. आणि म्हणून हे शिकत असताना मला कधीच असं बर्डन वाटलं नाही की मला पाहिजे शिकायचं आहे, मला हे येत नाही आहे, मी ह्यांच्यापुढे खूप अडाणी आहे आणि मला हे हसतील किंवा मी चुकेन असं मला कधीच वाटलं नाही. हे शिकण्यात आनंद वाटला. हे सगळं खरं तर तुमचं कौशल्य आहे. अजिबात कशाचाही गंध नसणाऱ्या 5 वर्षाच्या मुलींनाही तुम्ही शिकवता, नव्याने बाहेरच्या शाळेतून आलेल्या मुलींनाही तुम्ही शिकवता आणि आमच्यासारख्यांना पण शिकवता. हे तुमचं कौशल्य आहे. न रागावता, न चिडता, न कंटाळता हे आम्हाला तुम्ही पण शिकवता. आणि म्हणून मी माझ्या पर्सनल व्यक्तिगत हे कृतज्ञता व्यक्त करताना सांगते की मला तुमच्या प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला नक्कीच मिळालेलं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये तुमची सगळ्यांची, तुम्ही गुरुमंडळी म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर सुद्धा मोठीच कसोटी लागली आहे. न कंटाळता मुलीसमोर नसताना सुद्धा वर्ग भरल्याचं एक मनोमन चित्र उभं करायचं आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जेवढ्या मुली मावतात 2, 3, 4 काय ज्या असतील त्या म्हणजेच वर्ग असं समजून त्यांना शिकवायचं, तल्लीन होऊन शिकवायचं. मन नाराज होत असेल तुमचं, पण तरीसुद्धा न कंटाळता, न ढेपाळता, न चिडता तुम्ही तुमचं काम केलं आहे. शाबास तुमची. मला तर असं वाटतं की अगदी बाजी प्रभूच्या हिमतीनं तुम्ही ही पॅन्डेमिकच्या काळामधली ऑनलाईन अध्यापनाची ही खिंड लढवलेली आहे. आणि हेही आम्हाला ठाऊक आहे की त्याच वेळी तुम्हाला ते करत असताना पालक, बाहेरचे लोक, विद्यार्थिनी या सगळ्यांच्या अडचणी, शंका आणि कधी राग याचासुद्धा सामना करावा लागलेला आहे. पण त्यातही तुम्ही कर्तव्यापासून कधीच ढळला नाही आणि याबद्दल आम्हाला सर्वांना तुमच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो. या आमच्या आहेत, आमची शाळा, आमची संस्था, आम्ही कुठेही कमी पडलो नाही याच्यामध्ये हे सांगताना आम्हाला अतिशय गर्व वाटतो. आणखीन एक मला महत्त्वाचं वाटतं, एक जाहिरात असायची की मुलींनी शाळेत जावं किंवा एकूणच शिक्षणाचा प्रसार याबद्दल स्कूल चले म्हणून ती जाहिरात असायची. आता पॅन्डेमिक नंतर तीच अवस्था आली आहे जणू काही. आता सगळ्यांना असं म्हणावंच वाटतं, चला चला शाळेला चला. आणखीन शाळेला जाणाऱ्या मुली किंवा विद्यार्थी तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच हौसेने, तेवढ्याच उड्या मारत म्हणतील की चला आपण शाळेत जायचं आहे, चल चल गं शाळेत जायचं आहे, चल ताई, चल दादा, चल मावशी, चल ताई, जे काही असेल ते. तर हा जो एक आनंदाचा समारोह आपण डोळ्यासमोर आणतोय, एक दृश्य डोळ्यासमोर आणतोय की काही दिवसांनी हे असं दृश्य दिसेल आपल्याला आणि तेच आपल्याला आत्ताचं आपलं सगळं एक कर्तव्याची भूमिका सांभाळून ठेवायला एक
एक शिदोरीसारखं एक बळ देणारं असं म्हणून उभं राहतं. 5 सप्टेंबर आला जवळ आता. शिक्षक दिन तुम्हाला आठवत असेल, तुम्ही कदाचित लहान असताना हे केलं असेल की आई किंवा मोठी बहीण बाहेर गेली की तिची सोडलेली साडी किंवा काय काही एवढं जर की टॉवेल जरी असता ते तो गुंडाळून घ्यायचा, शिक्षकाचा रोल करायचा आणि शाळा हा खेळ करायचा. मग त्याच्यामध्ये काय असायचं, शाळा म्हणजे काय, आपण शिक्षक झालं म्हणजे काय करायचो त्यावेळेला. तर सगळ्यात पहिली आपल्या डोक्यात कल्पना म्हणजे शिक्षक झालं की शिक्षा करायची, पट्टी घ्यायची. त्यावेळेची चित्र पण अशीच असायची. आणि तुम्ही केलं, आम्ही लहानपणी करायचो बघा, त्या तुम्ही केलं असेल कदाचित, एक पट्टी घ्यायची. पट्टी किंवा पट्टी पट्टीचं स्वरूप असलेलं काही घ्यायचं. मग छत्रीचा दांडा असेल, अंडी काय असेल, झाडाची काडी असेल काही, आणि मग फटके देईल, वर्गाबाहेर उभं करील, वर्गात उभं करायला लावील, अंगठे धरायला लावील, वगैरे वगैरे अशा शिक्षा त्यावेळेला आपल्या भोवती असलेल्या इतर मुलामुलींना किंवा प्रसंगी आपल्या आईवडिलांनाही आपण सांगत होतो. त्यात शिक्षक होणं ही त्यावेळची अशी एक संकल्पना होती, ती तुम्ही सगळ्यांनी बदलली आहे. शिक्षक हा एक आनंद देणारा आपला मित्र आहे, आपली मैत्रीण आहे, आपली आई आहे, मावशी आहे, ताई आहे, अशा पद्धतीचं एक वातावरण आता ह्या नव्या काळामध्ये तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून आता शिक्षक दिनाला असा शिक्षकांचा सूड उगवण्याची भावना मुलींच्या मनात कधीच येत नाही, तर त्यांना शिक्षक होण्यामध्ये खूप आनंद वाटतो. आणि मला असं तुम्हाला सुद्धा त्या मुलींचं हसणं, चालणं, बोलणं, रुसणं, रागावणं हे केव्हा एकदा बघू असं झालं असेल. तुमच्या किती तुम्ही चेष्टा, विनोद, आनंद, समारंभ करायचा प्रयत्न केला, ते मुली इथे असतानाचा जो काही आनंद मिळतो, निर्भय आनंद, त्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. आणि म्हणून शिक्षक दिन हा शिक्षकांनी करायचा नाही आहे, मुलींसकट करायचा आहे. तेव्हा आपण 5 सप्टेंबर किंवा येत्या स्कूल चले हम या नाऱ्याप्रमाणे शाळेमध्ये येणाऱ्या मुलींचं स्वागत करायला अतिशय ताज्या मनाने, अतिशय उत्साही मनाने, पूर्ण तयारीनिशी आपण सज्ज होऊया. आणि अशी आशा करूया की लवकरात लवकर ही परिस्थिती बदलेल. ती परिस्थिती बदलण्यासाठीचं सुद्धा आपल्याला त्याही प्रयत्नात सहभागी व्हावं लागेल. आपल्याला लोकप्रबोधन करावं लागेल, आपल्याला पालकांचं एक प्रकारचं काउन्सिलिंग करावं लागेल, प्रबोधन करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनातले काही गैरसमज किंवा चुकीच्या कल्पना किंवा आकस काढून टाकावे लागतील त्या संदर्भातले, आणि काळजीपूर्वकपणे आपलं स्वतःचं आरोग्य, शाळेचं आरोग्य, मुलींचं आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राचं आरोग्य हे कसं जास्तीत जास्त चांगलं राहील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं आपण या दिवशी, आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मनाशी निश्चय करूया. आणि येत्या 5 सप्टेंबरला आपल्या संस्थेच्या येणाऱ्या वाढदिवसाला 2 ऑक्टोबरला आपल्याला खूप मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांच्या संगतीमध्ये, सगळ्यांच्या सहवासामध्ये कार्यक्रम साजरा करता येतील, गॅदरिंग करता येईल, आणखीन सगळं करता येईल, अशी आपण एक छानसं चित्र रंगूया, असे आपण मनात खात्री बाळगूया आणि त्या दृष्टीने कामाला लागूया. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. थोड्या संख्येने असून सुद्धा ज्यांनी आहेत त्यांनी खूप मनापासून त्यात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने आणि तुमच्याही वतीने तुमचेच मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद उषाताई. आता शिक्षकाच्या हातात पट्टी नाही, पण पट्टीचा विद्यार्थी घडवण्याची भावना व धडपड अजूनही आहे, नाही का? यानंतर आभार व्यक्त करीत आहेत संस्थेच्या माननीय सभासद डॉक्टर सुषमा केसकर आणि त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर,
या सभागृहामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर आणि ऑनलाईन उपस्थित असणारे आपले शिक्षक आणि शिक्षकेतर मित्र, नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. सगळ्यात प्रथम आज ज्यांना ज्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळाली त्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते. मी स्वतः एक शिक्षकच आहे, त्याच्यामुळे पाठीवर शाबासकीची थाप मिळाली की कामाचं चीज केल्यासारखं वाटतं. तेव्हा ही मला जाणीव आहे. यामुळे व्यक्तिशः प्रत्येकाला भेटून अभिनंदन करणं इतकं शक्य नाही आहे, म्हणून इथे सर्वांचे मी मनःपूर्वक पहिल्यांदाच अभिनंदन करते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मराठी भाषेतले शब्दप्रभू कवी विद्या करंदीकर यांची आठवण येते. त्यांनी त्यांच्या एका कवितेद्वारे उभ्या महाराष्ट्राला एक वसा दिला होता. तो काय होता वसा आपल्याला माहितीच आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा बळ नसेल त्यावेळी आपण इतरांनी दिलेल्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि आपल्यामध्ये जेव्हा बळ येईल तेव्हा आपण औदार्याचा हा वसा स्वीकारावा. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनी, त्यांचे पालक, इथले शिक्षक, शिक्षकेतर या सर्वांनीच हा औदार्याचा वसा फार फार पूर्वीपासूनच स्वीकारलेला आहे. नुसतं एवढंच नाही तर आपण हा वसा, हे बघा, पूर्वीच्या कहाण्यांमध्ये असायचं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तर आपण हा वसा सगळ्यांनी घेतलाच, औदार्याचा वसा, आणि आपण तो कधीही टाकून दिलेला नाही आहे. याच्यामुळेच हुजूरबागेकडे देणग्यांचा आणि देणगीदारांचा ओघ हा सतत सतत चालू राहिलेला आहे. आमच्या संस्थेची निगराणी करणारे, दक्षतेने आणि प्रेमाने निगराणी करणारे जे पदाधिकारी आहेत, विश्वस्त आहेत, ह्यांनी देखील हा वसा नक्कीच स्वीकारलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की संस्था मोठी कधी होते तर तिचे कर्मचारी जेव्हा मोठे होतात तेव्हाच संस्था मोठी होते. ही जाणीव सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व नियामक मंडळ सदस्यांना नक्कीच आहे आणि त्याच्यामुळेच ही अनेकोनेक अशी बक्षिसं या ठिकाणी आपण देत असतो. शिक्षक हा संस्थेचा श्वास आहे. मुख्याध्यापक हा संस्थेचा कणा आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी, आपल्या केसमध्ये विद्यार्थिनी, ही संस्थेची प्राण आहे. एवढंच पुरेसं नाही आहे तर आपले जे प्रशासकीय कर्मचारी असतात, लेखनिक असतील, सहाय्यक असतील, सेवक असतील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील, या सर्वांची संस्थेला नितांत गरज असते. त्यामुळे आपली संस्था दरवर्षी गुरुपौर्णिमेला आणि त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबर, ज्या दिवशी आपल्या संस्थेचा वर्धापन दिन असतो, त्या दिवशी पारितोषिकं किंवा पुरस्कार हे देत असते. प्रेरणा देणारे हे 2 दिवस आहेत. आपल्याला माहितीच आहे की गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुविण कोण दाखविल वाट, तेव्हा हे आपण गीत ऐकलेलंच आहे. आणि 2 ऑक्टोबर तर गांधीजींची आपल्याला आठवण होतेच.
आणि 2 ऑक्टोबर म्हणजे संस्थेचा, जी संस्था हजारो कर्मचाऱ्यांची पोशिंदा आहे, ती त्या दिवशी अस्तित्वात आली. त्यामुळे या दोन्ही दिवसांचं महत्त्व हे नक्कीच लक्षात घेण्याजोगं आहे. या दिवसांची निवड आपण या पुरस्कार देण्याच्या समारंभासाठी केली आहे. तेव्हा ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. ही जी दूरदृष्टी आपल्या पूर्वसूरींनी दाखवली की या 2 दिवसाचा आपण निवड केली, तेव्हा यामध्ये आमचे पूर्वीचे अध्यक्ष, पूर्वीचे विश्वस्त, शिक्षक, निवृत्त झालेले अनेक जण, सर्वसाधारण सभेचे सभासद यांनी देखील ही दूरदृष्टी दाखवून त्याप्रमाणे संस्थेला देणग्या सुपूर्द केल्या आणि त्यातून आपण ही बक्षिसं देत असतो. काही नावं मी या ठिकाणी नक्कीच घेईन, त्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कैलासवासी शकुंतलाबाई नवाथे, कैलासवासी सिंधुताई केतकर, श्रीयुत गिरीश वाळिंबे, श्रीमती जयश्री बापट म्हणजे आमच्या बापटबाई, आणि श्रीमती आसावरी आलूरकर, श्रीयुत राजेंद्र सावरगावकर आणि श्रीयुत महेश मेहता. अनेक नावांपैकी ही काही नावं आहेत. या सर्व देणगीदारांचं मी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते. देणगीदारांनी बक्षिसं तर दिली, ठेवली, त्यासाठी आमच्या शिक्षकांनी देखील भरपूर कष्ट केले आणि स्वतःला त्या पुरस्कारांसाठी पात्र बनवलं. रेखाताईंनी मगाशी सांगितलं की यावेळेला काही बक्षिसांसाठी लक्ष्मी रोड विभागाकडनं नावं कमी आली, पण मला खात्री आहे की पुढच्या वर्षी नक्कीच भरपूर संख्येने ही नावं येतील आणि आम्हाला पारितोषिकं देण्यामध्ये चढाओढ दिसेल आणि निवड करणं मुश्किल होईल. तेव्हा या इथे मी अजून एक गोष्ट म्हणेन की मागच्या वर्षी आपण काही हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही करोनाच्या पार्श्वभूमीमुळे, पण यावर्षी दूरदृश्य माध्यमातून का होईना, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण हा कार्यक्रम साजरा इथे करतो आहोत. तेव्हा याच्यामध्ये आमचे जे जे शिक्षक, आमचे जे जे हितचिंतक सहभागी झालेले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा उषाताई वाघ यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आत्ता अध्यक्षीय भाषण करताना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या अंतरंगात डोकावण्याची ही एक संधीच मला मिळाली असं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगेन. तेव्हा उषाताईंचे मनःपूर्वक आभार. आमचे विश्वस्त जयश्रीताई बापट, त्यानंतर काबा पारखी सर आणि बायस सर हे स्वतः या ठिकाणी तुम्हा सर्वांना शाबासकी देण्यासाठी स्वतः उपस्थित राहिलेले आहेत. नियामक मंडळाचे सदस्य इथे उपस्थित राहिलेले आहेत. आमच्या निवृत्त मुख्याध्यापिका, निवृत्त शिक्षिका, अनेक शिक्षक हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तेव्हा या सगळ्यांचे मी आभार मानत नाही, कारण ते एक योग्य होणार नाही. ही सगळी घरचीच मंडळी आहेत. यामुळे मी त्यांच्याप्रती सर्वांच्या वतीने, संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या बक्षिसांसाठी मला व्यक्तिशः झालेला आनंद व्यक्त करून मी इथे माझे आभाराचे 4 शब्द पुरे करते. धन्यवाद सुषमाताई. यानंतर पसायदान होणार आहे.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वर